मध्ये आणि जसं की लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की मी गेले होते तुळशीबागेत शॉपिंग करण्यासाठी दिवाळीची। तर मग चला हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि जसं की तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितलंच असेल की मी गेले होते शॉपिंग करण्यासाठी तुळशीबागेत फ्रेंड्ससोबत माझ्या एका, आणि मी तो व्हिडिओ अपलोड केला आहे कालच। जर तुम्ही अजूनपर्यंत बघितला नसेल तर प्लीज चॅनलला जाऊन नक्कीच तो व्हिडिओ बघा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका। तर चला मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला थंबनेल बघून तर कळालंच असेल मी जी शॉपिंग आज केली ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे, काय घेतलंय काय नाही म्हणून। तर मग चला व्हिडिओला नक्की स्टार्ट करू। आणि सगळ्यात पहिले आता मी ज्वेलरी पासून स्टार्ट करते। सगळ्यात पहिले ही ज्वेलरी बघू शकता तुम्ही, म्हणजे हे चॉकर आहे प्रॉपर, हे बघा बघू शकता तुम्ही, खूप छान असं चॉकर आहे। त्याच्या आतमध्ये म्हणजे फूल आहे आणि त्याच्यामध्ये मोती मोती आहेत आणि मध्ये मिडललाच एक कॉन्ट्रास्ट मध्ये पिंक आणि ग्रीन कलरचा पण एक मोती आहे, त्याच्यामुळे ते खूपच अट्रॅक्टिव्ह आणि खूप छान दिसतंय। त्याच्यासोबत हे इयरिंग्स पण आहेत, ते पण खूप छान आहेत। थांबा मी तुम्हाला ओपन करून दाखवते। हे बघा असं आहे आणि त्याच्यासोबत हे असे इयरिंग्स आहेत जे की खूप छान आहेत। आता नेक्स्ट पण मी एक चॉकरच घेतला आहे आणि जे की डिझायनर साडीवरती म्हणजे सूट होईल असं घेतलंय। कारण हे जे मी घेतलेत ना हे असं कसं पैठणीवरती वगैरे ते सूट होण्यासारखं आहे। थांबा एक मिनिट मी दाखवते। हे जे आहे ना हे पैठणी वगैरे वरती एकदम इझिली सूट होईल आणि आपल्याकडं गोल्ड ज्वेलरी तर असतेच, ती पण पैठणीवरती एकदम इझिली सूट होऊन जाते। पण डिझायनर साडीवरती आपण ते जर गोल्ड वगैरे घातलं तर ते खूपच ऑड वाटतं, त्याच्यासाठी मग मी हे एक चॉकर घेतलंय। हे बघू शकता तुम्ही, खूप छान असं हे आहे, कॉम्बिनेशन पण खूप छान आहे आणि याचे इयरिंग्स पण खूप छान आहेत, तुम्ही बघू शकता मस्तपैकी नाजूक आहेत जे की आपण वेअर पण करू शकतो इझिली। आणि खूप छान असं हे चॉकर आहे जे की प्रत्येक डिझायनर साडीवरती इझिली मॅच होऊ शकतं। तर हे आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, मी तर जास्त ज्वेलरीचीच शॉपिंग केली। त्याच्यानंतर हे बघा, हे एक मंगळसूत्र खूप असं छान आहे आणि मला खूप आवडलं होतं, म्हणजे गेल्या पहिलं हेच मला खूप जास्त आवडलं होतं, हे बघू शकता तुम्ही। आणि त्याच्यावरती इयरिंग्स पण खूप छान असे आहेत, म्हणजे आपण ते यूज पण करू शकतो त्यावरच्या इयरिंग्स पण। आणि एक गोष्ट मी जे हे तुम्हाला दाखवलं हे चोकर आणि हे एकदम इझिली आपल्याला कोणत्या पण साडीवरती इझिली मॅच होऊ शकतं, दोन्ही पण आपण सोबत घालू शकतो, बघू शकता तुम्ही। त्यासाठी मी हे दोन घेतलेले आहेत। आणि त्याच्यानंतर डिझायनर साडीसाठी सुद्धा मी एक मस्त खूप छान असं हे घेतलं मंगळसूत्र, हे बघा तुम्ही बघू शकता, खूप छान आहे आणि नाजूक पण आहे। हे मणी जे आहेत ते पण एकदम नाजूक आहे। यामध्ये दुसरे पण होते, ते मोठे मणी होते एकदम, ते नाही मला आवडलं, पण हे खूप छान असं दिसत होतं आणि अट्रॅक्टिव्ह पण वाटलं मला, म्हणून मी हे घेतलंय। आणि सेम याच्यावरती आपण हे पण पेअरअप करू शकतो, कारण हे दोन्ही पण त्या याच्यावरती सूट होऊन जातं। आणि याच्यात पण लाईट पिंक आणि ग्रीन कलर आहे आणि याच्यात पण लाईट पिंक आणि ग्रीन कलर आहे, त्याच्यामुळे हे दोन्ही आपण पेअर करू शकतो आणि हे दोन्ही आपण एक सोबत पेअर करू शकतो। त्याचसोबत मी हे बँगल्स घेतलेत, तुम्ही बघू शकता, हे 4 पेअर्स आहेत, खूप छान असे बँगल्स आहेत हे, कारण हे डिझायनर साडीवरती पण इझिली सूट होऊ शकतात आणि आपण असं युजली पण डेली यूजसाठी पण यूज करू शकतो। त्यानंतर मी आधी जेव्हा गेले होते तुळशीबागेत तेव्हा पण मी एक थोडीशी शॉपिंग केली होती, तेव्हा मी हे इयरिंग्स आणले होते आणि हे खूप छान आहेत, म्हणजे डिझायनर साडीवरती इझिली मॅच होऊन जातात आणि आपण वेस्टर्न वेअर जरी केलं एखादं तर त्याच्यावरती पण हे सूट होऊन जातं आणि खूप छान दिसतं घातल्यानंतर।
त्याच्यानंतर अजून हे एक घेतलं होतं मी तेव्हाच. हे अजून तर मी कधी वेअर घातलेलं नाही आहे, घालेल तेव्हा मी तुम्हाला नक्की तुमच्यासोबत शेअर करा. आणि हे पण खूप छान असं आहे, ऑक्सिडाईजमध्ये आहे. आणि आता ही एवढी ज्वेलरीची शॉपिंग झाली माझी एवढी. आणि त्याच्यानंतर मग मी घेतले हे चप्पल, कारण मी जी चप्पल घेतली होती ती पाण्यामध्ये यूज करून करून पूर्ण खराब होऊन गेली. म्हणून म्हटलं चला आता आपण तुळशीबागेतनंच चप्पल आणू. ती जी घेतली होती ती ब्रँडेड होती, पण ती खराब होऊन गेली, 3 महिन्यातच खराब होऊन गेली. तर म्हटलं चला आता आपण तुळशीबागेतनंच घेऊन घेऊ. मग ही चप्पल मी घेतली आणि खूप छान फ्लॅट आहे आणि खूप छान असा लुक देते, खूप छान अशी आहे, बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर मग आता मेन म्हणजे साडी घेण्याचा काही प्लॅन नव्हता, काहीच नव्हतं. पण म्हटलं चला आपण एक ॲटलिस्ट बघून येऊ की काय कलेक्शन आले दिवाळीसाठी, काही नाही. म्हणून एक प्रत्येक लेडीजला अशी क्युरियोसिटी असते ना की आपण बघू काय आलंय काय नाही. आपल्याला घ्यायचं तर नसतं, पण आवडलं तर आपण ते घेतो. पण हे आपलं खूपच मोठं हे ड्रॉबॅक आहे. त्याच्यामुळं मग म्हटलं चला आपण आपल्याला घ्यायचं तर नाही, पण आपण ॲटलिस्ट बघू तरी काय आलेत, नवीन काही आलेत का. नंतर आपल्याला काही घ्यायचं ठरलं तर मग आपण इझिली म्हणजे आपण डिसाईड करू शकतो का आपल्याला हां अशी साडी घ्यायची, तसं साडी घ्यायची म्हणून. तर मग असंच आम्ही नॉर्मली बघायला गेलो होतो. मी आणि माझी एक फ्रेंड होती, आम्ही दोघींनी शॉपिंग केली होती काल, तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. तर मग तिने ऑलरेडी एक साडी घेतली होती, म्हणजे तिने आधी ती तुळशीबागेत गेली होती, त्याच्यासाठी तिने दिवाळीची शॉपिंग केलेली होती आधीच. पण ती मला सोबत म्हणून आली होती आणि तिने पण थोडीफार शॉपिंग केली तिथे आल्यानंतर. आणि ती मला असंच सहज म्हटले चला आपण जाऊन तर बघू काय कलेक्शन आलेत काय नाही. म्हटलं चला जाऊन तर येऊ. आणि ॲक्च्युली झालं असं, पहिल्या मोर्चांमध्ये आम्ही गेलो तिथे खूप गर्दी होती आणि ते दाखवत पण नव्हते व्यवस्थित, म्हणून मग आम्ही दुसऱ्या मोर्चांमध्ये गेलो, तिथं पण सेम कंडिशन होती. त्याच्यानंतर मग ते काका हलवाई काहीतरी असं स्वीटचं दुकान आहे, त्याच्यासमोर एक मूळचंद आहे, तिथे गेलो. मग तिथे थोडंफार वगैरे व्यवस्थित साड्या दाखवल्या त्यांनी. मग त्याच्यात एक साडी आवडली, तर मग आम्ही ही साडी बघा खूप छान आहे, लाईट येल्लो कलर आहे आणि डिझायनरमध्येच आहे. पैठणी वगैरे तर काही घातल्या जात नाही, म्हणून अशी डिझायनर साडी घेतली मी. हे बघा कलर आणि वर्क वगैरे खूपच छान आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान अशी वाटते, लुक पण एकदम भारी येतो त्याच्यामध्ये. ही दोरे वगैरे इग्नोर करा, कारण त्याला पिको वगैरे काहीच नाही केलंय. मी आणली तशीच ठेवली होती, तर आज शूट करण्यासाठी काढली. हे बघा कलर पण खूप असा खूप छान वाटतोय. आणि आपण असं पैठणी वगैरे काय मी एवढं यूज नाही करत, त्याच्यासाठी मग मी अशी डिझायनरच साडी घेतली. हे वगैरे तुम्ही बघू शकता, खूप छान असं वर्क वगैरे आहे त्याच्यावरती. आणि मी मूळचंदमधूनच घेतली ती. आणि पुण्यातील 90% लेडीज तर मूळचंदमधूनच साड्या घेत असतील सगळ्याच. तिथे ऑफर पण असतात आणि खूप रिजनेबल प्राईजमध्ये पण भेटून जातात. तर तुम्हाला पण जर शॉपिंग करायची असेल तर नक्कीच तुम्ही व्हिजिट करू शकता मूळचंदला आणि तुळशीबागेत. तर माझी ही शॉपिंग आता झालेली आहे दिवाळीसाठी. तर हा व्हिडिओ आता इथेच एंड करते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय, टेक केअर.